सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज खूप छान आणि महत्त्वाचा दिवस होता, ते म्हणजे चैत्र पौर्णिमा. चैत्र महिन्यातील पौर्णिमा या दिवशी केलेल्या जितक्या सेवा आहेत तितक्या मात्र कमीच होत्या. सुरुवातीला सकाळी सकाळी छान असं उंबरठ्याला लेपन केलं आणि आता इथे लेपन वगैरे छान सुकलं सुद्धा होतं. म्हटल्यावर आता उंबरठा आधी सजवायला घेऊया. सुंदर सुंदर रांगोळ्या सुद्धा काढून घेतलेल्या होत्या, कारण लगेच मला सुद्धा थोडं 5 ते 10 मिनिटासाठी बाहेर जायचं होतं आणि फूल वगैरे किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ना, त्या सुद्धा मला घेऊन यायच्या होत्या. कारण कालच्या दिवशी दूधवाला सुद्धा दूध टाकण्यासाठी विसरला होता. दादा म्हणजे त्या दादांना विचारलं तर ते बोलले विसरून गेलो. त्याच्यानंतर म्हटलं चल आता फुलं घ्यायला जातो आहेस तर दूध वगैरे फुलं ही सगळी कामे मात्र करून घेऊया. तुम्ही बघताय का इतका सुंदर असा उंबरठा. हा उंबरठा जेव्हा मी बघते ना तेव्हा अगदी छान आणि प्रसन्न वाटत असते. शक्यतो तरी पुढचं दार मी म्हणजे मला पुन्हा पुन्हा ओपन करायची गरज पडत नाही, पण जेव्हा केव्हा मी ओपन करते बाहेर जाण्यासाठी किंवा संध्याकाळी दिवा लावते उंबरठ्याजवळ तेव्हा अगदी छान आणि प्रसन्न वाटतं. असा छान सजलेला सुंदर असा रांगोळी काढलेला उंबरठा बघून. जर तुमच्या घराला उंबरठा नसेल तर प्रत्येकाच्या घराला उंबरठा असायलाच हवा, आणि जरी फरशीचा असेल तरी सुद्धा उंबरठा लेपन झालं पाहिजे. मग तुम्ही रेंटच्या घरात राहा किंवा स्वतःच्या घरात राहा, मात्र काही गोष्टी या खूप जास्त वास्तुशास्त्रानुसार महत्त्वाचे सांगितले गेलेले आहे. जेव्हा आपण उंबरठा लेपन करतो तेव्हा नकारात्मकता बाहेर जाते, घरामध्ये सकारात्मकता त्याचं वातावरण प्रवेश करतं. घरातील माणसे छान प्रसन्न आनंदी राहत असतात. उंबरठा लेपन करून घेतलं, इथून मात्र आता फ्री झाली आणि लगेचच आहुंना घेऊन बाहेर गेली. सकाळच होती म्हटल्यानंतर फक्त 9-10 वाजलेले तरी बघा उन्हाचं तापमान सुद्धा आमच्याकडे सुद्धा वाढलेलं आहे. छान अशी देवपूजेसाठी फ्रेश अशी फुले घेतली. मला टरबूज खूप जास्त आवडतं, सो टरबूज, संत्री आणि आऊंसाठी ॲपल वगैरे सुद्धा घ्यायचे होते. म्हटलं चला सकाळी सकाळी जातो आहे तर हे सुद्धा महत्त्वाचं काम करून घेऊया. आणि सकाळी जास्त काही नाही पण अगदी छान आणि फ्रेश अशी फुलं आलेली होती. घरी आली आणि सर्वात आधी दोघांचा चहा बनवला, फ्रेश झाले आणि लगेच तिथे आता देवपूजेला बसले होते. देवपूजेला बसली, आता अभिषेक वगैरे छान असे करून झालेले होते. श्री सुक्ताचा अभिषेक झालेला होता, महाराजांच्या मूर्तीवर पुरुष सुक्ताचा झालेला, त्याच्यानंतर स्त्री यंत्रावर आईसाहेबांच्या मूर्तीवर अभिषेक झाला आणि जे काही अजून देवबाप्पा आहेत त्यांच्या सगळ्यांच्या गोंडस मूर्तीवर अभिषेक करून झाले. त्याच्यानंतर आता देवी आईचा कलश मांडायला घेतला. कलश मी पौर्णिमेला सकाळीच मांडून घेत असते, जेणेकरून दिवसभर मला त्यांना अगदी प्रसन्न मनाने बघता सुद्धा येतो. आणि मग दिवसभराचं काम जे असतं ते आपलं रुटीनशीर चालूच असतं, पण ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहे. कलश मांडण्याची इतकी छान सवय झालेली आहे का अगदी 2 मिनिटामध्ये हा कलश मांडून झालेला होता. नंतर कळशाला हळद, कुंकू, अक्षदा वाहिल्या. देवीआईसाठी एक छानसा गजरा मी आणलेला होता, तो सुद्धा इथे अर्पण केला. आणि सुंदर अशी आता सगळ्या देवांना फूल वगैरे अर्पण करायचे होते. हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध हे सर्व छान लावून झालेलं होतं. काही देव असे असतात का त्यांना आपण हळद कुंकू वाहतो, काही देव असे असतात का त्यांना फक्त अष्टगंध चालतो आणि काही देव असे असतात का त्यांना अक्षदा चालत नाही, जसं की शंखाला आपण अक्षदा कधीच वाहत नाही. म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं अगदी काटेकोरपणे नियमांचं पालन झालं पाहिजे आणि लक्षपूर्वक देवपूजा केली जाते. म्हटल्यानंतर मी सकाळी उठल्या आधी देवपूजा करते, कारण मी तेव्हा मनाने अगदी छान प्रसन्न असते. बघा इतकं सुंदर असं फूल आलेलं होतं. कालच्याच दिवशी छान असं उमललं. 2 ते 3 दिवस झाले. कळी सुद्धा आलेली आहे आणि बऱ्याच कळ्या आता त्या झाडाला आलेल्या आहे. म्हटलं चला आता चैत्र महिना आहे आणि जास्वंदाला सुद्धा इतकं गोंडस असं फूल आलं आहे. म्हटल्यावर मी ते स्त्री यंत्रावर अर्पण केलं. तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे किंवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते, स्त्री यंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे. म्हटल्यानंतर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करणं, अभिषेक करणं हे घरामध्ये आर्थिक प्रगतीसाठी, आर्थिक अडचणींसाठी खूप जास्त महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे. जर स्त्रीयंत्रावर दररोज तुम्ही अभिषेक केला, मग ते 16 वेळा श्री सुक्तांचं नाही झालं तरी चालेल, पण अगदी 1 वेळा जरी केला ना तर निश्चितच तुमच्या आर्थिक अडचणी ह्या संपतील. कर्जबाजारीपणा असेल किंवा जे काही तुमच्यावर कर्ज असेल ते हळूहळू का होईना निघून जाईल. आजच्या दिवशी स्त्रीयंत्रावर अभिषेक, स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन, कुलदेवीवर आपला अभिषेक, कुंकुमार्जन, चैत्र महिन्यामध्ये कंटिन्यू कुंकुमार्जन अभिषेक हे केलं तर निश्चितच तुम्हाला कोणत्याही कोणापुढे हात पसरवायची गरज पडत नाही किंवा पैशाची चणचण तुमच्या घरामध्ये भासत नाही. घरामध्ये नेहमी शांत आणि सुख समृद्धीचं वातावरण राहतं. तुम्ही बघितलं का अन्नपूर्णा मातेला सुद्धा अगदी छोटासा गोंडसचा गजरा मी लावलेला होता आज, कारण मी हाच कळशासाठी गजरा सकाळीच घेऊन आलेली होती.
आणि मावशींनी असं केलं का मी एक घेते, पण मावशींनी 2 देऊन दिलेले होते. आणि नंतर घरी येऊन बघितलं तर म्हटलं यांना सांगायचं विसरून गेली का एकच गजरा हवा आहे. पण म्हटलं चला आता 2 दिलेला आहे म्हटल्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी सुद्धा छान असा गजरा अर्पण करता येईल. म्हणजे आईसाहेबांच्या मूर्तीला अर्पण करणार होती, पण तिथे व्यवस्थित बसत नव्हता म्हटल्यानंतर मी अन्नपूर्णा मातेच्याच मूर्तीला त्याला अर्पण केलेलं होतं. इथे छान सुंदर प्रसन्नमय वातावरणामध्ये माझी अशी छानशी देवपूजा झाली. याच्यानंतरचं रुटीनमध्ये छान स्वयंपाक केला, अहोंचा टिफिन वगैरे तयार केला, अहो गेले आणि सगळ्यात आधीचं काम म्हणजे दुपारचा जो काही माझ्याकडे वेळ होता त्या वेळेमध्ये मी आता इथे दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन केलेलं होतं. कारण मी संकल्पयुक्त सेवा करते आहे आणि पाठ वाचते आहे म्हटल्यानंतर आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही जर डेलीमध्ये पाठ वाचत नसाल किंवा मंगळवार शुक्रवार सुद्धा वाचत नसाल, नवरात्रमध्ये वाचत नसाल, पण पौर्णिमा, दुर्गाष्टमी, मंगळवार, शुक्रवार या आणि अमावस्या या 4-5 तारखांना तरी जरी तुम्ही आई भगवतीची आपल्या कुलदेवतेची जर आपल्या घरामध्ये सेवा केली तर निश्चितच तुम्हाला भरभरून आशीर्वाद आई भगवतीचे कुलदेवतेचे आपल्याला प्राप्त होत असतात, प्रसन्न होत असतात. याच्यानंतरचं काम होतं म्हणजे स्वामी चरित्र वाचून घ्यायचं होतं, 11 माळी जप करायचा होता. एक माळ आपण नवार्णव मंत्राची घेतो आणि आज पौर्णिमा असल्यामुळे इथून सुद्धा मला लवकरात लवकर म्हणजे उठायचं होतं आणि पुढची तयारी करायची होती ती म्हणजे पूजनाची. पाठ वाचून झाला आणि छान असं संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देवपूजा केली. लगेचच मी इथे सुद्धा जे काही सत्यनारायण भगवानचं पूजन आहे ना ते पूजन वगैरे पूजा वगैरे मांडून घेतलेली होती. आजचा दिवस इतका महत्त्वाचा असतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीची सेवा चैत्र महिन्यात आपल्या घरात होतेच, पण पौर्णिमा आलेली आहे आणि माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंची जर तुमच्या घरामध्ये सेवा होत असेल तर तुम्हाला काहीही कमतरता होणार नाही. मग ती पैशाची असू दे किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टींची असू दे. कारण असं म्हटलं जातं का माता लक्ष्मी खूप चंचल स्वरूपाची आहे. ती जिथे ज्या ठिकाणी ती स्थिर होते त्या ठिकाणी जर भगवान विष्णूंची सेवा तुमच्या घरात होत असेल, तुमच्या घरात सत्यनारायण होत असेल, तुमच्या घरात व्यंकटेश स्तोत्रमचं पठण होत असेल, तुमच्या घरात विष्णू सहस्रनाम वाचलं जात असेल, ज्या ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते अगदी त्या ठिकाणी माता लक्ष्मी अगदी स्थिर स्वरूपात वास करत असते. म्हणून आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी अन्नधान्याची बरकत प्रत्येकाच्या घरात राहावी, प्रत्येकाला पैशाची चणचण व्हायला नको किंवा आर्थिक अडचणींना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही यासाठी प्रत्येक महिन्याच्या म्हणजे दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला अगदी अर्ध्या तासामध्ये श्री सत्यनारायण भगवानचं हे पूजन करण्याचं सांगितलेलं आहे. छान सुंदर आणि संध्याकाळचं वातावरण प्रदोष काळ असतो म्हटल्यानंतर अगदी छान अशा वातावरणामध्ये हे पूजन होतं. साधी सोपी अशी पूजा मांडून घेतलेली होती. पूजन झालं, लगेचच अर्ध्या तासात पोथी वाचून घेतली आणि पोथीच्या शेवटी आरती दिलेली आहे ती सुद्धा म्हणायची असते. बघा, सद्गुरूंनी सांगितलं की देवाचं स्मरण करणं ही एक सामान्य गोष्ट नाही. कोणीही उठून देवाचं स्मरण करावं इतकं ते सोपं नाही. देवाचं स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे, ज्ञान होण्यासाठी सद्गुरू आपल्याला मात्र लाभलेच पाहिजे. आपले गुरु मिळण्यासाठी खूप जास्त मोठं भाग्य आपल्याला लागत असतं आणि ते भाग्य मिळवण्यासाठी आपलं जन्माचं किंवा मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असायला पाहिजे. आणि पुण्य असण्यासाठी आपण ते सत्कर्म सुद्धा केले गेलेच पाहिजे. तेव्हाच आपण पुण्याचं जे काही घडा आहे तो पुण्याचं ज्याप्रमाणे पापाचा घडा भरला जातो अगदी त्याचप्रमाणे पुण्याचा घडा सुद्धा भरला जातो. बघा, अशा जेव्हा कर्माची जोड होते, सत्कर्माची जोड होते तेव्हा चांगल्या गोष्टींची जोड होते. म्हणून सद्गुरू सांगतात सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे. पण त्यासाठी आधी संतांची भेट होणे खूप जास्त कठीण असतं. पण भेट झाली तरी त्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असतं. कारण आपण प्रत्येकावर विश्वास ठेवत नाही. आपण विश्वास कोणत्या देवावर ठेवतो, कोणत्या गुरूंवर ठेवतो की जेव्हा आपल्याला हळूहळू सेवा केली आणि छान असे अनुभव आपल्याला जेव्हा प्राप्त होतात तेव्हा आपण विश्वास ठेवत असतो. म्हणून नामाचे साधन विशेष आहे. आपल्या हृदयात अखंड नामाची ज्योत जर आपण ठेवत राहिली, पेटवत राहिली तर संत तुमच्या भेटीला येतील. म्हणजेच काय, जर तुम्ही सेवा केली, मी तुम्हाला ज्याप्रमाणे आता सांगते आहे, जर तुम्ही सत्यनारायण भगवानचं पूजन करत नसाल तर जरी तुम्ही पुढच्या पौर्णिमेपासून जरी पूजन केलं तर निश्चितच तुम्हाला अनुभव येईल. मी स्वतःचा अनुभव सांगते. आम्हाला सुद्धा असे बरेच छोटे मोठे अनुभव येत असतात. म्हणून आम्ही कंटिन्यू सेवेमध्ये सातत्य ठेवत असतो आणि अनुभव घेण्यासाठी सेवेमध्ये सातत्य असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा सेवेमध्ये सातत्य असतं ना तेव्हाच अनुभव येतात. आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा होता. म्हणून आई भगवतीची, आई आपल्या कुलस्वामिनीची
माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सर्वांची छान अशी सेवा पूजा आपल्याकडून होत असते. दिवाळीला मी कॅन्डल्स घेतले होते, त्यातलंच एक कॅन्डल लास्टचं शिल्लक होतं, तेच आज लावून घेतलं आणि छान अशी सत्यनारायण भगवानची पूजा झाली, आरती झाली, धूपदीप ओवाळला. घराचं वातावरण प्रदोषकाळी छान प्रसन्न होत असते आणि ह्या पूजेचे खूप सारे लाभ आहेत. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटू उद्या. बाय.